नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये कशी असामी आलेली आहे, ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना बुद्धिजीवी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्पॉन्टेनियसली डिसिजन घेतात, ते कविमन देखील आहे त्यांचं. आणि हे सगळं करत असताना एक शिवसेनेमधला अभ्यासू चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्यासोबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल जी आहेत, खरं तर त्यांची खाती पण अशी आहेत की ती पण मला असं वाटतं अशी इतकी विस्तारलेली आहेत, त्याचा प्रत्येकाचा परीघ वेगळा आहे. मग वित्त असो, वित्त आणि नियोजन असो, शेती, मदत पुनर्वसन असो, कायदा न्याय असो आणि श्रम विभाग देखील असो, म्हणजे ह्यांचा आवाकाच इतका मोठा आहे की मला असं वाटतं अर्धी कॅबिनेट ह्याच्यामध्ये सामावलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. असे अतिशय अभ्यासू वृत्तीचे आशिष जयस्वाल जी आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं कॉफीमध्ये. जसं मी म्हटलं की तुमचा आवाकाच मोठा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला खाती पण इतकी दिलेली आहेत. इतकी खाती सांभाळत असताना दमछाक होते? मी कुठली खाती मागितली नव्हती आणि मला मीडियामध्ये मधून कळलं की मला कुठले खाते दिले. बर, म्हणजे मला असं विचारण्यात आलं नाही की तुम्हाला कुठली खाती हवी, किंवा मी मागणी देखील केली नाही, कारण की माझा स्वतःच एक अशी धारणा होती की जे डिपार्टमेंट मिळालं त्याच्यामध्ये बदल करण्याचा, इनोव्हेटिव्ह आयडियाज आणण्याचा आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काय चांगला निर्णय घेता येईल ते करण्याचा आपला मानस होतं. आणि म्हणून वित्त नियोजन खात्यामुळे तर मला आता सर्व डिपार्टमेंटमध्ये अशी संबंध येतो, संपर्क येतो. आणि शेवटी राज्य सरकारकडे बजेटच्या पूर्वी प्रत्येक विभागाचे लोक आपलं सादरीकरण करतात, त्यामुळे या खात्यामुळे मला सर्व खात्यामध्ये मधला अभ्यास माझा होत आहे. आणि तसं माझं पहिल्यापासूनच थोडंसं खोलात जाऊन अभ्यास करण्याची सवय असल्यामुळे मला वित्त नियोजन खात्यामुळे खूप मला म्हणजे त्याची खूप आवड होती आणि तो खाता मला मिळाला त्याचं मला समाधान आहे. बाकी मदत पुनर्वसन आहे, कृषी आहे, ॲडव्होकेट असल्यामुळे विधी न्याय, मुख्यमंत्र्यांचा राज्यमंत्री मी आहो, अजितदादाचा राज्यमंत्री मी आहो, कृषीसारखा महत्त्वाचा खाता आहे त्यामुळे, आणि कामगार आहे त्यामुळे जी जबाबदारी दिली ती आपण प्रामाणिकतेने पार पाडायची आणि आपल्या डिपार्टमेंटमध्ये सामान्य माणसाला न्याय देणारे आणि त्यांना अपेक्षित असलेले निर्णय करायचे, हा माझा मानस आहे आणि ते मी करत आहे. बरं, तुम्ही अनडिवायडेड शिवसेनेपासून आहात. शिवसेनेमध्ये पूर्वीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? बघा, माझं वय जरी कमी दिसत असेल परंतु मी 1996ला जेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वतः रामटेकला आले होते तेव्हापासून ऍक्टिव्हली शिवसेनेचं काम मी सुरू केलं. 97ला मी जिल्हा परिषद सदस्य झालो, 98ला पहिली विधानसभा लढलो, 99ला दुसरी, 2004ला तिसरी, 2009ला चौथी, 2014ला पाचवी, 2019ला सहावी आणि 2024ला सातवी अशा 7 विधानसभेच्या निवडणूक आणि 1 जिल्हा परिषदची निवडणूक मी लढलेलो आहो. आणि त्यामुळे बाळासाहेबांसोबत अनेक वर्ष मी काम केलं, त्यांच्यासोबत बसलो, त्यांच्यासोबत अनेकदा माझा संवाद झाला. उद्धवजीसोबत देखील अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता काम करत आहोत. तर मला असं वाटतं की जे बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित होतं आणि सामान्य कार्यकर्त्यांना जो अपेक्षित होतं, एक वेळ देणारा, एक पदाला न्याय देणारा, कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्षनेता आणि नेतृत्व कसा असावा, तर तो जो आमची खतखत होती ती आता शांत झालेली आहे. आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसैनिकांच्या मनामध्ये जो कायम एक संताप किंवा असंतोष राहायचा तो आता राहिलेला नाही आहे. हा एक मोठा बदल मला या ठिकाणी दिसत आहे. पण तुम्ही त्यावेळेचं जसं मी म्हटलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, उद्धवजींसोबत काम केलं आणि आता एकनाथ शिंदे. मात्र हे जे ट्रान्झिशन होतं की उद्धव ठाकरेंपासून शिवसेना शिंदे यांच्याकडे जाण्याचं, तर मध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या. ह्या सगळ्यामध्ये मला एक सांगा, उद्धव ठाकरेंना याची जरा म्हणजे कुणकुण मला वाटतं लागलीच असेल की काही आमदार जे आहेत ते वेगळा विचार करतायत. मला अजूनही तो दिवस आठवते जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हटलं होतं की हिम्मत असेल तर माझी सरकार पाडून दाखवा. आणि देवेंद्रजींनी म्हटलं होतं की जेव्हा पडेल ते तुम्हाला कळणारे नाही. ही वस्तुस्थिती होती. त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होतं
खरं म्हणजे ज्या पद्धतीचं वर्किंग पॅटर्न होतं 2.5-2.5 वर्षात, त्यामध्ये हे होणं हे अपेक्षितच होतं, हे अटळ होतं. कारण की सर्व आमदारांच्या मनामध्ये आपण काँग्रेसची पालखी वाहून राहिलो, आपल्याला कोणी ऐकणारं नाही, ज्यांच्या विरोधात आपण 15-20 वर्ष संघर्ष केला बाळासाहेबांच्या नेतृत्वात, त्यांना सत्तेची ताकद द्यायची आणि ती सत्तेची काही ताकद आपल्याला मिळणार नाही आणि फक्त काँग्रेसची पालखी व्हायची, अशा पद्धतीची एक धारणा सर्व आमदारांमध्ये झाली होती. त्यामुळे होणं अटळ होतं. परंतु अँटी डिफेक्शन लॉमुळे किंवा कायद्याच्या तरतुदीमुळे हे आमदार वेगळे होऊ शकणार नाही, जाऊन जाऊन कुठे जातील, ही 2-4-5 गेले तरी जाऊ शकत नाही आणि गेले तरी माझं काही बिघडत नाही कारण की सरकार बहुमतात आहे, अशा पद्धतीचं ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना होतं आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडला. पण जर मानून आपण चालू की जर हा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांनी दाखवला नसा असं तुम्ही म्हणताय, आणि अशा पद्धतीनं जेव्हा त्यांना कुणकुण लागली तर तेव्हा त्यांनी जर आमदारांना थांबवलं असतं, त्यानंतर राजकारणामध्ये कसं चित्र तुम्ही पाहता की काय झालं असतं वाटतं तुम्हाला जर थांबले असते आमदार, त्यांनी थांबवलं असतं काही करून? त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी काही कोणाला सोडलं नाही. ते जरी म्हणत असतील की त्यांना जायचं त्यांनी जा, परंतु प्रत्यक्षामध्ये इतके दिवस आम्ही सर्व आमदार देखील वर्षाला होतो, आम्हाला हॉटेलमध्ये ठेवलेलं होतं, परंतु आमदारांच्या मानसिकता अशी होती की ते राहायचं नाही. त्यामुळे शेवटी तुम्ही बघा की जेव्हा 20 जूनला हा उठाव झाला, तर 20 जूनच्या नंतर जर आपण पाहिलं तर बहुतांश आमदार हे नंतर त्यांच्या कडून नंतर गेलेले. आता मी नाव घेतलं तर म्हणजे उदय सावंत साहेबापासून, संजय राठोडपासून, दादा भुसेपासून, गुलाबराव पाटीलपासून, तर आपले लांडे मामापासून तर प्रकाश सुर्वे पहिले गेले होते, आपले दीपक केसरकर पासून तर योगेश कदम पासून तर मी, आणि त्यासोबतच अनेक आमदार म्हणजे ज्यांचा मी नावाचा आता उल्लेख केला नाही, मंगेश कुराडकर असेल, सदा सरवणकर असेल, हे सर्व नंतर गेलेले लोक आहे. पहिले जे लोक गेले होते, जरी आम्ही तिथं नंतर गेलो परंतु जाण्याचा निर्णय आमचं पहिल्यापासूनच होतं. फक्त आम्ही काही दिवस म्हणजे शेवटच्या 20 तारखेला रात्री आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला की काँग्रेससोबत राहून आपलं भविष्य नाही आहे, आपली कार्यकर्त्यांची मानसिकता फार खराब झालेली आहे, पक्षाची फार संघटनेकडे तुम्हाला लक्ष देता येत नाही. 2.5 वर्षात मुख्यमंत्रीपदानी आदित्यजी मंत्री असल्यामुळे म्हणजे जी आपली सेनाभवन आहे तो एकदम कोणाला भेटण्यासाठी काहीच वाव नव्हतं. आम्ही रात्रीला खूप समजवलं. जेव्हा आम्हाला कळलं की आता ही काही समंजसच्या पलीकडची केस आहे, तेव्हा नंतर आम्ही एक एक करून सर्व निघून गेलो त्या ठिकाणी. त्यामुळे हे होणं अपेक्षित होतं आणि याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. अनेकांना आपल्या छातीवर दगड ठेवून हा निर्णय करावा लागला, परंतु पक्षाला वाचवायचा असेल, पक्षाला काँग्रेसच्या तावडीतून मुक्त करायचं असेल तर हा निर्णय घेणं आवश्यक होतं, अनिवार्य होतं. एखादा ऑपरेशन करताना जेव्हा आम्ही एखादं इंजेक्शन घेतो त्याचे वेदना होतात, परंतु त्याचा लॉंग टर्म फायदा होतो. एखादी सर्जरी करतो त्याचा लॉंग टर्म फायदा होतो. तर त्यामुळे त्या दिवशी आम्ही जो निर्णय घेतला तो आम्हाला त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि जो निर्णय घेतला तो योग्य होता, हे सांगताना आज आनंदाने अभिमान वाटत आहे. बरं, आता शिंदेच्या इथे आल्यानंतर त्यांची वर्किंग स्टाईल कशी वाटली? म्हणजे त्यावेळी ते तुमच्या सोबत सहकारी होते, मग नेता झाल्यानंतर शिवसेना आता त्यांच्या सोबत तुम्ही आहात, काय फरक वाटतो वर्किंग स्टाईल मध्ये? मला त्यांना कुठल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुख्यमंत्री म्हणून एक लोकांचा घराड्यात राहणारा, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत शेकडो लोकांना मिळणारा, सदैव मशीन थकून जाईल परंतु ते थकणार नाही, अशा पद्धतीचा कामाचा त्यांनी जे 2.25 वर्षात एक लोकप्रियतेचा उच्चांक त्यांनी गाठला. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आणि हे जे 232 आमदारांचे जी अभूतपूर्व यश विरोधी पक्षाला मिळालं, त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या, शेतकरीपासून महिलापासून, कुठल्याही विभागाच्या, असं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असो, वयश्री योजना असो, प्रत्येक माणसाला म्हणजे महिलांच्या एसटीच्या प्रवासापासून तर लेक लाडकी योजनेपासून इतक्या योजना वैयक्तिक लाभाच्या करण्याचा आणि प्रत्येक शासन आपल्या दारीच्या माध्यमातून प्रत्येक योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या घरापर्यंत शासन आपल्या दारी योजनेतून देण्याचा जो विक्रम त्यांनी केला,
मला असं वाटत नाही की त्यांना कुठल्याही माझ्यासारख्या कुठल्याही माणसाच्या प्रमाणपत्र हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण की प्रत्येकाला हा प्रश्न- शाश्वत सत्य आहे तो मान्य करावाच लागेल. हा प्रश्न याच्यासाठी उद्भवला कारण तुम्ही जसं मी म्हटलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं, अर्थात त्यानंतरचा माझा नेमका प्रश्न हाच होता की उद्धवजी यांच्यासोबत सोडण्याचा त्यांना तुम्ही निर्णय का घेतलात, आणि सोडल्यानंतर ज्यावेळी शिंदेकडे नेतृत्व आलं तेव्हा त्यांच्या वर्किंग स्टाईलमध्ये ॲज अ नेता म्हणून, पक्ष नेतृत्व म्हणून त्यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव कुठला होता? तर त्यांचा कामाचा झपाटा आहे वगैरे हा सगळा भाग नक्कीच आहे, पण पक्ष नेतृत्व म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाता तेव्हा कसा अनुभव येतो, किंवा काय त्यांच्या वर्किंग स्टाईल मधला डिफरन्स आणि उद्धव ठाकरेंच्या तुम्हाला जाणवला? उद्धवजी कधीच सिरियस नव्हते आणि एकनाथ शिंदे साहेब नेहमी सिरियस आहे. हाच मेन फरक आहे की एखादा प्रश्न कार्यकर्ता घेऊन येतो, एखादा प्रश्न जेव्हा सामान्य माणूस घेऊन येतो तर मुख्यमंत्री म्हणून ठीक आहे, परंतु संघटनेच्या विषयावर पॉलिटिकली ज्या ज्या निर्णय ज्या ज्या वेळी घ्यायला पाहिजे, एक राजकीय पक्ष चालवण्यासाठी बदलत्या युगामध्ये जे निर्णय घ्यायला पाहिजे ते सर्व निर्णय योग्य प्रकारे ते घेत आहे. आणि स्वतः मी आता या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाहिलं, एक दिवसात पूर्व विदर्भ, दुसऱ्या दिवशी पश्चिम विदर्भ, तिसऱ्या दिवशी मराठवाडा, चौथ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, पाचव्या दिवशी पश्चिम महाराष्ट्र, ज्या पद्धतीचा प्रवास आणि प्रचार ते करत आहे ते खरं म्हणजे ते सामान्य शिवसैनिकाला अपेक्षित होतं. आणि ज्या सामान्य शिवसैनिकाला आमच्यासोबत दिवस रात्र काम करणारा एक नेता आम्हाला हवा तो त्यांना मिळाला. त्यामुळे हळूहळू तुम्ही पाहता की मागच्या 2.25 वर्षामध्ये जे बदल झालेला आहे, जो निकाल येत आहे, लोकसभेचा निकाल एक अपवाद जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या निकालामध्ये त्यांना जे मतदान मिळालं होतं, त्यांचे जे खासदार निवडून आले होते ते काँग्रेसच्या समर्थनामुळे आले होते. हिंदुत्व विचारधारेचे किंवा जे अपोजिशनचा मतदानाचा जो कॅडर आहे तो त्यांना मिळाला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांनी आता त्यांना एक्सेप्ट केलेलं आहे शिंदे साहेबांना, आणि हळूहळू हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांचा जो वारसा आहे, लिगसी आहे, तो विचारांचा लिगसी त्यांच्याकडे असल्यामुळे शिवसैनिक जे थोडेफार प्रमाणात तीर्थ राहिले होते ते टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने शिंदे साहेबांसोबत येत आहे. आणि काही दिवसानंतर ओरिजिनल शिवसेना ही एकच राहणार आहे. आजही ती एक आहे, परंतु ती शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे हे मतदानातून प्रूव्ह झालेलं आहे, नगरपालिकेत प्रूव्ह झालेलं आहे, सरपंचाच्या निवडणुकीत प्रूव्ह झालेलं आहे, विधानसभेत प्रूव्ह झालं आहे, आणि भविष्यामध्ये ही वाटचाल अशीच राहणार आहे. बरं, आता तुम्ही नावधानाने का होईना पण आता आपला विषय आलेलाच आहे की चिन्ह कोणाकडे जाणार, तर काय किती कॉन्फिडंट आहात तुम्ही की चिन्ह हे तुम्हालाच मिळेल? किती कॉन्फिडंट आणि का? बघा, आपण जर इतिहास तपासला तर आपल्याला एक लक्षात येईल की हा इमोशनचा गेम नाही आहे, हा मेरिटचा विषय आहे. तुम्ही विचार करा की मुलायम सिंग यादवनी समाजवादी पार्टीवर, ती मुलगा वेगळा झाल्यानंतर त्यांना मिळाली. चंद्रबाबू नायडूचा इतिहास तेलुगू देशमचा आपण पहा, त्यांनी चंद्रबाबू नायडूंनी स्वतः मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं होतं. जर इतिहास पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की पॉलिटिकल पार्टी ही कार्यकर्त्यांचा पक्ष असतो. तिथले नेते, उपनेते किंवा जे इलेक्टेड लोकप्रतिनिधी असो की इलेक्टेड पदाधिकारी असो, शिवसेनेमध्ये जेव्हा उद्धवजीच्या नेतृत्वात काम सुरू होतं तेव्हा सामनामध्ये जाहीर झाला तो पदाधिकारी. बाकीच्या पॉलिटिकल पार्टीमध्ये काय असते की आपण एक निवडणूक अधिकारी असतो, तो फॉर्म भरला जातो, ज्याला करायचं असेल तो विड्रॉल घेतो, नाही करायचं असेल तो विड्रॉल घेतो, ज्याला जिल्हाध्यक्ष व्हायचा त्याची एक निवडणूक होते, एक निवड प्रक्रिया असते शेवटी. परंतु जेव्हा आम्हाला हे अपेक्षित होतं की म्हणजे त्या पूर्णपणे आम्ही त्याचा अभ्यासही केला होता, लिगली सर्व गोष्टी मी देखील तपासल्या होत्या की शिवसेनेमध्ये आमदार आणि खासदार हे मेजॉरिटीमध्ये आमच्यासोबत होते. म्हणजे जे इलेक्टेड आहे त्यांच्या मताला जास्त व्हॅल्यू होती आणि इलेक्टेड आमच्यासोबत होते, सिलेक्टेड त्यांच्यासोबत होते. तर पॉलिटिकल पार्टी ही लिगसीनी कार्यकर्त्यांचा पक्ष असते आणि वडिलांच्या सातबारावर किंवा प्रॉपर्टीवर मुलाचं नाव येतो, परंतु पक्ष एखाद्या माणसाने अस्तित्व उभा केला किंवा निर्माण केलं तर त्याच्या मुलाला ते लिगसी मिळत नाही कायद्याद्वारे. तर ती संघटनेमध्ये जे तुमचे
क्रियाशील कार्यकर्ते आहे किंवा जे पदाधिकारी आहे त्यांनी कितीतरी अफिडेव्हिट दिले असतील, परंतु मेजॉरिटी ऑफ MLA आणि MP जे इलेक्टेड होते ते एकनाथ शिंदे साहेबांसोबत होते म्हणून तो चिन्ह मिळाला. आणि आता तर वारंवार लोकांनी मतदानातून ते प्रूव्ह केलं आहे. त्यामुळे आता मला या संदर्भामध्ये कुठलीही शंका वाटत नाही आणि न्यायालयातून न्याय मिळेल असं अपेक्षित आहे. बरं, तुम्ही म्हणालात की तुम्ही काँग्रेस होती त्यामुळे तुम्ही वेगळा मार्ग स्वीकारलात. आता काँग्रेसनेच वेगळा मार्ग स्वीकारलाय मुंबईमध्ये आणि ते दोघे बंधू एकत्र आलेत. कसं पाहता याकडे? बघा, मुळातच मी आपल्याला सांगतो की दोन भाऊ एकत्र आले असं आपण म्हणतो, परंतु ते वेगळे का झाले होते? जेवढे स्प्लिट शिवसेनेमध्ये झाले म्हणजे भुजबळ साहेबापासून तर नारायण राणे, नंतर मग राजसाहेब ठाकरे, मग शिंदे साहेब, हे लोक वारंवार शिवसेना ही एकमेव असा पक्ष का झाला की ज्यांनी विरोधी पक्षात मध्ये असताना जेवढे स्प्लिट झालं नाही तेवढे स्प्लिट मुख्यमंत्री असताना झालं. आम्ही वर्षानुवर्ष शिवसेनेचं काम करत होतो आणि सत्तेचे आमिष आम्हाला कधीही त्यांच्याकडे किती ऑफर आला तरी आम्ही गेलो नाही. परंतु आपण हे लक्षात घ्या की मुख्यमंत्री उद्धवजी असताना शिवसेनेमध्ये अशा पद्धतीची उठावानी क्रांती झाली. त्याचं कारणच आहे की हे लोकांना अपेक्षित नव्हतं, कार्यकर्त्यांना अपेक्षित नव्हतं. आणि आपण ज्या पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला आहे तर या संदर्भामध्ये एकदा अशा पद्धतीचा उठाव झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये लोकांच्या मनात जे होतं ते त्यांनी केलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये हेच होत असते. आणि जे झालं ते घडलेल्या परिस्थितीमुळे झालं आणि याचं काही प्रमाणामध्ये क्रेडिट मी उद्धवजींना देत आहो की त्यांनी जर अशा पद्धतीची आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल केलं असतं तर कदाचित कुणीच गेलं नसतं. इतके वर्ष विरोधी पक्षात असताना आम्ही जेव्हा सत्तेच्या आमिषामध्ये आम्ही बाहेर गेलो नाही आणि अशा परिस्थितीत आम्हाला जाण्याची गरज पडली तर ती का घडलं असावं हे सामान्य माणसाला निश्चितच कळत आहे. एवढे स्प्लिट झालेले आहे ते कार्यपद्धतीमुळे झाले आणि अधिक यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही, कारण की आता जो झालेला आहे तो एक इतिहास आहे आणि आता भविष्याकडे आम्ही पाहतो. सेना मनसे या युतीकडे तुम्ही कसं पाहता? सेना मनसेच्या संदर्भामध्ये आपला प्रश्न होता तर बघा की वारंवार राजसाहेब ठाकरेचं स्टँड प्रत्येक निवडणुकीत बदलत गेलं. कधी ते मोदीजी सोबत गेले, कधी विरोधात गेले, कधी अमित शहा साहेबांवर टीका केली, कधी काँग्रेसच्या बाजूने गेले, कधी काँग्रेसवर विरोध केला. सातत्याने त्यांचा स्टँड बदलला आणि उद्धवजी दोन्ही भावामध्ये एक साम्य आहे की ज्यावेळेस जो निर्णय नाही करायला पाहिजे तेव्हा ते तसा निर्णय करतात. आता त्यांच्यासोबत जे मतदान होतं तो बेसिकली काँग्रेसच्या मतदानामुळे त्यांचे लोकसभेत खासदार निवडून आले. आता कसं झालं, आता या निवडणुकीत मला असं वाटतं की काँग्रेसचं मतदान ही काँग्रेस घेऊन जाईल, कारण की काँग्रेस त्यांच्यासोबत नाही आहे. आणि जे हिंदुत्ववादी विचारधारा किंवा महायुतीचे जे मतदार होते, जे एंटी काँग्रेस होते, ते आता महायुतीसोबत जाईल आणि दोन घराचा पाहुणा कसा उपाशी असतो तशा पद्धतीची परिस्थिती त्यांची होईल. त्यामुळे दोन भाऊ एकत्रित आले नाही तर त्यांचे पक्ष आजही वेगवेगळे आहे, चिन्ह आजही वेगवेगळं आहे. एकत्र आले तर मनाने ते आले नाही, ते राजकीय त्यांची कंपल्शन होतं म्हणून त्यांनी स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी ते एकत्रित आले. आणि हे लोकांना कळलेलं आहे फक्त एकच भीती निर्माण करायची की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं होणार आहे हे सांगून किती वेळा तुम्ही मतदान मागणार. आणि ते काही आता लोकांना या पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा आता नरेटिव्ह सेट होणार नाही. एकदा लोकसभेमध्ये लोक फसले, आता लोक फसणार नाही, त्यामुळे महायुती निवडून येईल. बरं, मला एक सांगा की तुम्ही नागपूरचे आहात, बरोबर? त्यामुळे तुम्ही तसं भाजप आणि शिवसेना या दोघांनी फार जवळून आता पाहिलेलं आहे. असं म्हटलं जातं की लाडकी बहीण ही योजना याच्यावरून प्रचंड रस्सीखेच सध्या सुरू आहे. म्हणजे अर्जुन खोतकर म्हणतात की शिंदेची स्कीम आहे, दुसरं कोणी याचं श्रेय हे घेऊ नये. या योजनेबद्दल सरकारमध्ये किंवा महायुतीमध्ये खरंच रस्सीखेच आहे का आणि ती कितपत आहे? नाही, प्रत्येक शेवटी सरकार म्हणून जेव्हा आपण एखादा निर्णय करतो तर ते मुख्यमंत्र्याला त्याचा क्रेडिट असतोच. त्यावेळी जे निर्णय झाले त्याचा क्रेडिट शिंदे साहेबांना आहे. आता निर्णय होता, परंतु सरकारमध्ये पण लाडकी बहिणी तर भाजपची योजना ना मुळात, म्हणजे इतर राज्यांमध्ये भाजप असं नाहीये. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचा व्यक्तिगत लाभाचा योजना देण्याचं काम केलेलं आहे.
मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांनी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही आणली होती, परंतु अशा योजना अनेक राज्यामध्ये आहे. काही प्रमाणामध्ये कमी जास्त रक्कम आपण देत असतो, परंतु मला असं वाटतं की सरकार म्हणून घेतलेला तो निर्णय होता. आणि मुख्यमंत्री असताना जेव्हा एखादा निर्णय होतो, आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, शेवटी काही प्रमाणामध्ये क्रेडिट मुख्यमंत्र्याला दिलंच गेलं पाहिजे, तो दिला जातो. त्याच्यात काही म्हणजे तुम्ही ठासून सांगताय की आमचीच योजना आहे पुन्हा एकदा. आता मी जे युक्तिवाद केलेला आहे, शेवटी एखादं सरकार, मोदी सरकारने एखादा निर्णय केला तर तो मोदी साहेबांच्या नावाने जातो ना. खरं त्यामुळे तो कारण निर्णय सरकार तेव्हा त्याचं झाला, असतं. त्यामुळे तो निर्णयाचा क्रेडिट त्यांना जाणं. परंतु सोबतच सरकारमध्ये जेव्हा सामायिक निर्णय होतो तो त्या क्रेडिटचा शेअर काही दुसऱ्या लोकांना मिळतो, त्याच्यात काही गैरही नाही आहे. परंतु निर्णय शेवटी ज्या सरकारने घेतला त्या सरकारला त्याचं क्रेडिट मिळत असतो. तर फार युक्तिवाद करत पुन्हा एकदा तुम्ही श्रेय स्वतःकडे ठेवलेलंच आहे. जसं नाही, मी युक्तिवाद सुरुवातीला करण्याची म्हटलं गरज की नाही. तुम्ही मी वस्तुस्थिती बुद्धिजीवी आहात, सांगितली तुम्ही आपल्याला. अभ्यासू आहात, त्यामुळे तुम्ही अभ्यासू उत्तराचं खरं तर अभ्यासपूर्ण असं या ठिकाणी देत आहात. पण शिवसेनेचे मंत्री हा एक खरंच कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे, तुम्ही खरंच मान्य करा. कारण कायम कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींमुळे ते इतके बातम्यांमध्ये असतात. ओव्हरऑल त्यांच्या परफॉर्मन्स आणि याच्यावर तुम्ही कसं पाहता आणि म्हणजे खरंच शिंदेसाठी डोकेदुखी ठरते का कधी कधी? नाही, मला असं बोलतात वाटतं का कधी की- तुम्हाला ते असं? मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांसोबत जेवढे मंत्री असतात हे ते त्या मंत्रिमंडळातील असेट असले पाहिजे. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शिवसेनेमध्ये काम करत आहोत. तर पक्षाची प्रतिमा, पक्षाच्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स ऑडिट हा शिंदेसाहेब घेतच आहे, मागेही त्यांनी घेत आहे आणि त्यांना अपेक्षित आहे. खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेली शिवसेना आणि त्यांना अभिप्रेत असलेला मंत्री हे प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वातून दाखवण्याची, लोकहिताचे निर्णय घेऊन करण्याची गरज आहे. मी जे खाते माझ्याकडे आहे त्याच्यात कृषीमध्ये मला काय निर्णय करायला पाहिजे, कामगारमध्ये मी काय निर्णय करायला पाहिजे, वित्त नियोजनमधून महाराष्ट्राच्या जनतेला कुठल्या योजना देणं आवश्यक आहे, कुठले निर्णय राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी आपण घेतले पाहिजे, कुठल्या निर्णयामुळे लोकांना बेनिफिट जास्त होईल, राज्याची अर्थव्यवस्थेला अधिक चालना आपल्याला कशी देता येईल, विकसित महाराष्ट्रचा जो व्हिजन डॉक्युमेंट आपण तयार केला आहे त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जे निर्णय घेणे आवश्यक आहे ते निर्णय त्या विभागाकडून करून घेणे, शाश्वत विकासाचे जे ध्येय आहे, जे भविष्यातील महाराष्ट्र कसं असेल त्या सर्व शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा महाराष्ट्र या दृष्टीने देखील आता आपण काम करत आहोत. काही प्रमाणामध्ये अशा पद्धतीची थोडंसं चर्चेमध्ये काही लोक आले. शेवटी राजकारणामध्ये सर्व होत असते, परंतु प्रत्येक मंत्र्यांनी मला वाटतं रिस्पॉन्सिबली काम करायला पाहिजे. आणि शेवटी आपण एका पक्षाची प्रतिमा म्हणून आपल्यामुळे असते, आपल्या कामातून महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जातो. त्यामुळे आपण सकारात्मक आणि लोकहिताचे निर्णय करून जनतेला आपल्या डिपार्टमेंटमधून कसा न्याय देता येईल या संदर्भामध्ये जर नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं तर निश्चितच याचा फायदा पक्षालाही होतो आणि त्या मंत्र्यांनाही होतो. आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने काम करणं आवश्यक आहे आणि ज्याची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे ते काम करत आहे. आणि आमचं पक्ष नेतृत्व या संदर्भामध्ये प्रत्येकाचा परफॉर्मन्स करेल आणि त्यावर योग्य तो निर्णय करेल. बरं, आता सुद्धा आम्ही पाहिलं की जेव्हा सीट शेअरिंगवरून हा जो काही खल चालू होता त्यात पण बराच काळ हा असा लोटला होता. दोन्हीकडून सांगण्यात येतो महायुती आम्हाला करायचीच आहे, करायची. अनेक ठिकाणी तुम्ही महायुती तोडली देखील आणि स्वतंत्र काही ठिकाणी निर्णय देखील घेतले. तर ह्या कन्क्लुजन मागे नेमकं काय विचार होता? आणि खास करून विदर्भातले आपण आहात, रामटेकचे आमदार आहात, त्यामुळे नागपूरमध्ये इतका खल करून शेवटी युती झाली, पण नेमकं काय घडलं आणि अखेर 8च जागा तुम्हाला का मिळाल्या? म्हणजे ते त्या तरी का घेतल्यात? खरा प्रश्न आहे की त्या तरी का घेतल्यात? हे बघा, पहिली बाब तशी आहे की पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपण निकाल पाहून जर विश्लेषण केलं तर महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही शिवसेना जितके ताकदीने लढली नाही. या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगळे लढलो. मी स्वतः रामटेक आणि पारशिवनीमध्ये युती न करता निवडून आलो. एक जागेमध्ये मी युती केली.
गोंदियामध्ये देखील आमच्या उमेदवाराला 11,000पेक्षा जास्त मतदान मिळालं. आमचे नागपूरला खापा आणि कलमेश्वरला फार कमी मताने आमच्या अध्यक्षाचे उमेदवार पडले. आपण शिवसेनेचा इतिहास जर तपासला तर इतक्या ताकदीने शिवसेना कधीही लढली नाही. ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही या निवडणुकीमध्ये प्रचारही केला. साहेब स्वतः आले. यापूर्वी कधी आम्हाला कोणी विचारत नव्हतं. आम्ही ताकदीने लढलो आणि आम्हाला पूर्ण ताकदही शिंदे साहेबांनी दिली. स्वतः हेलिकॉप्टर घेऊन प्रचाराला आले नगरपालिकेच्या निवडणुकीत. त्यामुळे त्याचं एक मोठं आम्ही जेव्हा वेगळे लढलो ती मैत्रीपूर्ण लढत होती, परंतु त्यातून पक्ष उभा होतो. शेवटी निवडणुकीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळते. हारणं जिंकणं हा वेगळी बाब आहे. आम्ही ते एक संक्रमणाच्या स्टेजमधून जात आहोत. आम्हाला तसं पाहिलं तर शिंदे साहेबांकडे आल्यानंतर आम्हाला 3-3.25 वर्षाचाच आमच्या पक्षाचा जो क्रेडेन्शियल आहे त्याचा विचार करायला पाहिजे. लोकसभेमध्ये आपलं स्ट्राईक रेट सर्वात बेस्ट आहे. विधानसभेमध्ये 80 जागा लढून 60 जागा निवडून आल्या, त्या एक बेस्ट आहे. नगरपालिकेमध्ये देखील आपण सेकंड नंबरचा पक्ष आहोत, कारण की लढलोच आम्ही कमी जागेवर. आज स्ट्राईक रेटवर फोकस करता. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता आमचा स्ट्राईक रेट चांगला असावा. शेवटी युती करावी हे निर्देश आम्हाला शिंदे साहेबांनी दिले होते आणि त्यामुळे आजच्या तारखेला भारतीय जनता पार्टीचे मॅक्झिमम सिटिंग नगरसेवक होते आणि बाकीच्या ठिकाणी ते 2 नंबरवर होते. कारण की तेव्हा आमच्याकडे आमचा पक्ष हा पुरा रामभरोसे हिंदू हॉटेल होतं. तेव्हा त्यामुळे आता जेव्हा आमचं नेतृत्व आमच्याकडे लक्ष देतात, आम्ही पूर्ण तयारी 151 जागेची केली होती. परंतु एकदा आमच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्हाला युती करायची आहे, महाराष्ट्रात आपल्याला महायुती म्हणून लढायचं आहे, तर त्यामुळे स्ट्राईक रेट चांगला. आम्हाला शेवटी आजच्या तारखेला आमच्याकडे 0 नगरसेवक आहे. पण त्याचा आकडा हा सुरुवात व्हावी. एकीकडे भाजपचे देखील एक खासदार होतं. हो ना. तर त्यामुळे आम्ही आपल्या प्लॅनिंगनी नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाऊन आपला पक्ष आम्ही एस्टॅब्लिश करू आणि भविष्यामध्ये एक महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून आज आम्ही जरी 2ऱ्या नंबरवर असलो, परंतु आमची कायम वाटचाल ही पुढे जाण्याची राहणार आहे आणि भविष्यामध्ये आमचे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त कसे येतील, संघटना कशी बळकट होईल आणि प्रत्येक गाव तिथे शिवसेना शाखा, गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे फलक, हे सर्व अभियान आम्ही आता निवडणुका झाल्या एकदा, जिल्हा परिषद झाल्या की मग पुण्या लोकसभेपर्यंत निवडणुका नाही, तर पुढच्या 3 वर्षामध्ये आम्ही आपल्या पक्षाला एस्टॅब्लिश करण्यासाठी जीवाचं रान करणार आहोत आणि रिजन वाईज आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यातून निश्चितच भविष्यामध्ये रिझल्ट दिसेल. शिंदे साहेबांसारखा लीडर आमच्या सोबत आहे, त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना उभी केली, ज्या ज्या ठिकाणी त्यांच्याकडे नेतृत्व होतं त्या त्या ठिकाणी त्यांनी शिवसेनेला बलाढ्य केलं. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही आपलं स्थान निश्चितपणे बळकट करू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. नागपूर असेल, चंद्रपूर असेल, अकोला, अमरावती या महानगरपालिकांसाठी नेमका तुमचा प्लॅन काय आहे, रणनीती काय आहे शिवसेनेची? आता जिथे युती झाली तिथं युतीमध्ये, जिथं युती नाही झाली तिथं मैत्रीपूर्ण लढतीतून एक सन्मानजनक स्कोर मतदान आमच्या उमेदवारांना मिळालं आणि नाही जरी मिळालं काही प्रमाणात, शेवटी आम्ही एकदम अर्ली स्टेजमध्ये काम करत आहोत. परंतु निवडणुकीत जेव्हा आपण उमेदवार उभे करतो तेव्हा कार्यकर्ते जुडतात, लोक लढतात, मतदान मिळतो. म्हणजे आपल्या पक्षाच्या क्रेडेन्शियलमध्ये हारल्या जिंकल्यानंतरही चांगल्या पद्धतीने मतदान मिळालं तर शेवटी तो पार्टीचा क्रेडेन्शियलमध्ये ते जाते. तर मला असं वाटतं की आम्ही वेगळे लढलो तरी आम्हाला जे मतदान मिळालं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक राजकीय पक्ष म्हणून उद्या आम्हाला आपल्या पक्षाची वाढ देश लेवलवर कसं करता येईल मान्यता घेण्यासाठी त्याचा निश्चितपणे आम्ही विचार करू. थोडंसं महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर ती मुंबई आणि कोकण किंवा हा भाग शिवसेनेसाठी थोडीशी फर्टाईल लँड आहे. हो. आणि विदर्भाचा भाग जर पाहिला तर आम्हाला कोरडवाहू जमीनमध्ये आम्ही शेती करून राहिलो अशातला तो भाग आहे. कायमच आम्ही त्या ठिकाणी म्हणजे कमी होतो. मी 6 जिल्ह्यातून एकटा आमदार म्हणून निवडून येत होतो एकेकाळी, परंतु आता हळूहळू आम्ही भविष्यामध्ये आपली संख्या कशी वाढवता येईल आणि संघटना खालच्या लेवलवरून जेव्हा आम्ही फाउंडेशन महानगरपालिकेमध्ये नगरविकास मंत्री स्वतः शिंदे साहेब आहे आणि मुंबईचा बदललेलं चेहरा, ठाण्याचा बदललेलं चेहरा, महायुती म्हणून आम्ही केंद्र सरकारची जास्तीत जास्त निधी आणून ज्या पद्धतीचं
अर्बन पॉप्युलेशनमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करत आहोत, ज्या पद्धतीचे फ्लायओव्हर्स, मेट्रो आणि त्यासोबतच वेगवेगळ्या पद्धतीने जे इन्फ्रास्ट्रक्चर, पिण्याचे पाणी असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल आणि वाहतुकीचे साधनं आहे, हे सर्व निर्माण करण्याचं जे काम नगरविकास म्हणून आपण करत आहोत, त्यातूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीमुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे जे नगरपालिका निवडून देईल त्यातून त्याला जास्त गती देता येईल, आपल्या विचाराचे लोक त्या ठिकाणी असल्यामुळे. आणि साधारणतः लोकांचाही ट्रेंड असतो, ज्यांची सरकार महाराष्ट्रात असते त्यांना मतदान देण्याचा एक साधारणतः लोकांची देखील मानसिकता असते, कारण की त्यांना आपल्या शहराचा विकास हवा असतो. त्यामुळे आम्हाला मोठं यश येईल. आणि जे सामान्य माणसाला फक्त यशच, निवडणुकीत यश घेणं हे आमचा उद्देश नाही आहे, तर लोकांच्या आशापेक्षा पूर्ण करून त्यांना अपेक्षित असलेली बॉडी त्या ठिकाणी बसून त्यांना अपेक्षित असलेलं डेव्हलपमेंट करून पुन्हा त्यांची मनं जिंकायची आणि आपलं स्थान बळकट करायचं आणि लोकांच्या स्वप्नपूर्ती करायची, हा आमचा भविष्याचा नियोजन आहे आणि ते आम्ही निश्चितपणे करत आहोत. नव नागपूर प्रकल्पाची घोषणा झालेली आहे. कसा असणार आहे हा प्रकल्प? नव नागपूर कसं आहे की नागपूर हा म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेब, देवेंद्रजी आणि स्वतः मागच्या 2.25 वर्षामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मोठा निधी मिळाला. शहराचा सुनियोजित विकास आज मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरमध्ये प्रकल्प आले, परंतु अजून नागपूरचा विस्तार होण्यासाठी जे नव नागपूरची जे संकल्पना समोर आली त्या दृष्टीने नियोजन झालं, आता होत आहे. तर एक प्लॅन सिटी जसं मुंबईला BKC झाली तसं नागपूरला नव नागपूर आपण करत आहोत आणि त्यातून निश्चितच नागपूरच्या प्रगतीला वारंवार काँग्रेसच्या राजवटीमध्ये नागपूरला दुटप्पी वागणूक किंवा सावत्र वागणूक दिली जात होती. ती महायुतीच्या सरकारमध्ये नागपूरला एक आगळंवेगळं महत्त्व आहे आणि अभूतपूर्व विकास नागपूरचा झालेला आहे आणि नव नागपूर हे नागपूरच्या भविष्यातील विजन आहे आणि त्यातून निश्चितच एक खूप सुंदर सुनियोजित शहर त्या ठिकाणी निर्माण होईल. तुम्ही अर्थ खात्याचे राज्यमंत्री आहात. किती आव्हानं असतात अर्थ आणि नियोजन या खात्यामध्ये? आव्हानं आहे आणि मागच्या सरकारमध्ये आम्ही जेवढ्या लोकोपयोगी आणि कल्याणकारी योजना राबवल्या त्यातून निश्चितच एक ताण सरकारवर आहे, परंतु साधन संपत्तीचा योग्य वापर आणि योजनेचा प्रत्येक योजनेचं पुनर्विलोकन करून जी योजना आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी, योग्य लाभार्थीला निवड करून त्याला त्याचा लाभ देणे आणि द्विरक्ती टाळणे आणि जे इन्व्हेस्टमेंट आपण करत आहोत ती इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त आता भांडवली गुंतवणूक कशी करता येईल या दृष्टीने आम्ही आता काम करत आहोत. शेवटी सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जास्त असतो आणि चादरीपेक्षा पाय बाहेर असतात, परंतु कधी कधी असं करावंच लागतं. इन्कम सरकारची कशी वाढवता येईल, आपली अर्थव्यवस्थेला आपल्याला कशी अधिक बळकट कशी करता येईल, इन्व्हेस्टमेंट बाहेरून कशी आणता येईल, जास्तीत जास्त GSTचं संकलन आपल्या आर्थिक व्यवहारातून कशा पद्धतीने होईल. मुंबईसारखी आर्थिक राजधानी आपल्याकडे आहे आणि गुंतवणुकीमध्ये सर्वात पुढे महाराष्ट्र आपला कसं ठेवता येईल, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रिब्युशन करण्याचा जो संकल्प आपण केलेला आहे आणि विकसित भारत 2047 प्रमाणे विकसित महाराष्ट्र 2047चा जो नियोजन आपण केलेलं आहे त्यातून भविष्यामध्ये महाराष्ट्राची गुंतवणूक ही कायम समोर येत राहिलेली आहे आणि त्यातून आपण या सर्व परिस्थितीतून बाहेर येऊ आणि आपले इन्कम वाढून पुन्हा लोकोपयोगी योजना आणि कल्याणकारी राज्य आणि भांडवली गुंतवणूक करून महाराष्ट्राला पुढे नेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा राहील, त्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीने आमचं काम सुरू आहे. बरं, मला एक सांगा, जसं तुम्ही आत्ता मगाशी म्हटलं बोलता बोलता की कधी कधी काही तरतुदी अशा कराव्या लागतात की पांघरुण जरी तोकडं पडलं तरी सुद्धा काही तरतुदी किंवा तसे प्रोव्हिजन्स करावे लागतात. ते करावंच लागतं का बऱ्याचदा? काय असते की प्रोग्रेससाठी शेवटी प्रत्येक योजनेचा खर्च त्या मार्चमध्ये होईल
असं राहत नाही. अनेक प्रकल्पांना वेगवेगळ्या अडचणी येतात. भूसंपादनामध्ये कधी उशीर लागतो, कधी वेगवेगळे NOCs घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे थोडीशी स्पेस त्यात असते आणि त्यामुळे मार्चमध्ये काही प्रमाणामध्ये बचतही होते आणि त्यामुळे ओव्हरऑल जर आपण विचार केला तर हा नियोजन आपण यासाठी करतो की जेव्हा आपली तहान राहते तेव्हा आपण तशा पद्धतीचं ती गॅप भरण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करत असतो. आपण एक्सपेंडिचर आपल्या अंगावर घेतो, त्यामुळे आपल्याला आपलं इन्कम देखील जनरेट करावं लागतो आणि ही एक प्रचलित कार्यपद्धती आहे आणि त्यानुसार शासनाचं काम सुरू असतो आणि तसं सुरू आहे. बरं, लाडकी बहीण योजना ही कायम चर्चेत असते. खरंच या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय का? कारण कायम अशी टीका ही केली जाते की लाडकी बहीण या योजनेमुळे तिजोरीवर ताण पडतोय. तुम्ही हा विभाग पाहताय शेवटी हे मान्य करावंच लागेल की एकट्या लाडकी बहीण योजनेचा विषय नाही आहे. लाडकी बहीण योजनेसोबत लेक लाडकी योजना आहे, त्याच्यासोबत महिलांना ST मध्ये आपण प्रवासामध्ये सवलत दिली, शेतकऱ्यांना धानाला बोनस दिलं, 1 रुपयात पीक विमा योजना केली, शेतकऱ्यांचे 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत कृषीपंप आपण माफ केले. तो साधारणतः 50 लाख शेतकऱ्यांचा जो विजेचा बिल आहे तो सरकार भरत आहे. त्यासोबतच म्हणजे योजना सांगायला गेलो तर आता इतक्या प्रमाणामध्ये म्हणजे तीर्थदर्शन योजना असो, वयश्री योजना असो, इतक्या प्रमाणामध्ये आपण योजना केल्या. तर शेवटी त्यातून थोडीशी फार आर्थिक ताण पडणं स्वाभाविक आहे. परंतु सरकारने जे वचनं दिले होते त्या वचनामध्ये कुठे युटर्न घेतलेलं नाही आहे. लोक म्हणत होते की लाडकी बहीण योजना बंद होईल. 2005मध्ये तर आपल्याला आठवत असेल की सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना वीज बिल माफी म्हटलं होतं आणि नंतर आमची फक्त 2 महिने दिले आणि नंतर परत युटर्न घेतलं. एवढ्या सर्व परिस्थितीमध्ये इतक्या योजना दिल्यानंतरही कुठलं युटर्न अजून सरकारने घेतलेलं नाही. हे सरकारची खूप मोठी उपलब्धी आहे. आणि आता काही प्रमाणामध्ये जी काही बोगस लाभार्थी आहे, जे अपेक्षित नसते, एखादी योजना जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर घटकासाठी केलेली आहे त्याचा लाभ योग्य लाभार्थीनेच घेतला पाहिजे. आम्ही कुठली योजना बंद केली नाही, परंतु लाभार्थीची निवड करताना मात्र ज्याच्यासाठी जी योजना केली त्यांनाच योग्य पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा हा आपला दृष्टिकोन राहिलेला आहे. आणि त्यातून काही प्रमाणामध्ये बोगस लाभार्थी कमी झाले आणि योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. आणि त्यामुळे योजना भविष्यामध्ये सुरू ठेवण्यासाठी आता EKYCची आपण त्याच्यामध्ये अट टाकलेली आहे. त्याला वारंवार मुदतवाढ आपण देतो, स्क्रुटनी होत आहे. आणि जसं गॅस सिलेंडरमध्ये आपण आव्हान केलं की चुकीच्या लाभ म्हणजे मॅक्झिमम लोकांनी आपलं सबसिडी सोडली, तसं आताही आम्ही लोकांना विनंती करतो की जे समाजातला गरीब वर्ग आहे त्यांना चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. गरिबीच्या खाईत जगणाऱ्या लोकांना जात धर्म नसतो, शेवटी गरिबी असते. त्यामुळे समाजातल्या दुर्बल घटकांना ज्यांचं आयुष्य गरिबीच्या खाईत जात आहे त्यांना थोडाफार आसरा, थोडाफार त्यांना आर्थिकदृष्ट्या एक थोडीशी मदत यातून होते. ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि योजना अशी सुरू राहणार आहे. त्याबद्दल फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की ते पात्र लाभार्थ्यांनाच ते मिळालं पाहिजे. नाहीतर अनेक योजनेमध्ये चुकीचे लाभार्थी झाल्यामुळे सरकारला ताण होतो आणि योजना बदनाम होते. त्यामुळे योजना बदनाम होऊ नये आणि योग्य लाभार्थीने त्याचा लाभ घ्यावा एवढं मला अपेक्षित आहे. पण मला एक सांगा, आता तुमच्याकडे अर्थ आणि नियोजन हे स्वतः इटसेल्फ इतकी त्याची व्याप्ती आहे, कारण अनेक डिपार्टमेंट त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. त्याचा कार्यभार करत असताना तुमच्याकडे शेती पण आहे आणि त्याला जोडून हवामान बदल हा देखील येतोच. तर हे किती मोठं चॅलेंज असतं शेती म्हणजे कृषी हे खातं सांभाळत असताना, की हवामान बदल आणि कारण पूर्ण शेतकऱ्याचं जे त्याची जी काही त्याची पेरणी आहे किंवा त्याचं जे काही फळ येतं ते हवामान बदल ह्या एका मोठ्या फॅक्टरवर अवलंबून असतं. तर हे कसं तुम्ही आता टॅकल करताय? हे बघा, आम्ही बोल्ड डिसिजन घेतले. 1 रुपया पीक विमा योजनेमध्ये आमच्या अशा लक्षात आलं की बोगस लाभार्थी लाभ घेत आहे. 9-10 लाख लोक या संदर्भामध्ये चुकीचा लाभ घेत होते. मग आम्ही काय केलं, भांडवली गुंतवणुकीची योजना आणली. 5,000 कोटी रुपये आम्ही त्याच्यातून वेगळे काढले आणि 25,000 कोटी पुढच्या 5 वर्षात. आणि काय केलं, लॉटरी बंद केली शेतीमध्ये. लॉटरी सिस्टममध्ये जेव्हा आम्ही अभ्यास केला आमच्या लक्षात आलं की एकाच कुटुंबाचे 4-4 लोक त्याच्यात अर्ज करत होते. आता ॲग्रिस्टॅकची योजना आली, त्यामुळे
शेतकऱ्याला मदत आम्ही करत होतो, पण शेतीला मदत करून मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भांडवली गुंतवणुकीची योजना आपण आणली आणि हळूहळू शेतकरी लॉंग टर्म बेनिफिट त्याला कशात आहे, तो स्वतःच्या पायावर कसा उभा होऊ शकेल, त्याला वारंवार फक्त कर्जमाफी हा एकमेव सोल्युशन नाही आहे आणि त्यामुळे तो भविष्यामध्ये स्वतः आत्मनिर्भर झाला पाहिजे, त्याच्या इन्कममध्ये वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून नानाजी देशमुखचा पार्ट 2 आलेला आहे, स्मार्टसारखा प्रकल्प आहे आणि त्यासोबतच आता 5,000 कोटी म्हणजे 25,000 कोटीची भांडवली गुंतवणूक. जेवढे लाभार्थीचे अर्ज होते त्या सर्वच्या सर्व अर्ज मागेल त्याला ते, आणि वेटिंग लिस्ट ही पहिले आव पहिले पाव म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आपण आता योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यांत्रिकीकरण कसं देता येईल आणि हवामान बदलचा प्रश्न आहेच, तर तो देखील एक आव्हान आहे. आता नुकसान झालं, लोकांना वाटत होतं की पीक विमा लोक ओरडत होते. पीक विम्यामध्ये आमच्या अशा लक्षात आलं की सुमारे 10,000 कोटी रुपये विमा कंपनीला गेले. म्हणजे विमा नसला म्हणजे काय शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडलं का? आता ₹1 पीक विमा योजना नव्हती, दिली असते तर काय झालं असतं, 4-5 हजार कोटी लागले असते, परंतु आता आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलं आणि जे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सुमारे 20,000 कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यामुळे शेतकऱ्याला मी वाऱ्यावर सोडलं नाही. इतक्या आर्थिक परिस्थितीमध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा मी शेतकऱ्याला मदत केली आणि त्यांच्या अकाउंटमध्ये कधीही इतिहासात जितके फास्ट रक्कम गेली नाही तितकी यावेळेत गेली. तर त्यामुळे चॅलेंजेस सरकार आलं की चॅलेंजेस असतात, आव्हान हे येतच राहणार आहे, परंतु त्या सर्व आव्हानांना समर्थपणे फेस करण्याची ताकद आमच्या सरकारमध्ये आहे आणि प्रत्येक संकटाचा सामना करून त्यातून आपल्या जनतेला पुढे नेण्याचा आमचं सामर्थ्य आहे आणि त्यातून आम्ही पुढे जात आहोत आणि जाणार आहोत. बरं, मला एक सांगा, मराठवाड्यामध्ये आता जो पाऊस पडलेला होता, कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला, म्हणजे अगेन पुन्हा हवामान बदल आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आत्तापर्यंत आपण बघत होतो की सरासरी पाऊस पडायचा, पण आता कमी वेळामध्ये अधिक पाऊस पडायला लागला. आणि हे चॅलेंज केवळ मराठवाड्यात नाही तर मुंबईत सुद्धा आपण पाहिलं की मुंबईमध्ये जी तुंबई झालेली होती आता, ती सुद्धा कमी वेळामध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे झालेली. त्यामुळे काय होतं की यंत्रणेला ॲक्टिव्ह करण्यामध्ये वेळ निघून जातो आणि कमी वेळामध्ये भरपूर पाऊस पडतो. आणि नंतर मराठवाड्याचा जर विषय घ्यायचा झाला तर सरकारने ज्या पॅकेजची तुम्ही म्हटलात त्यानुसार ती घोषणा केलेली, विरोधक तुमचे असा आरोप करतायत की शेतकऱ्याला अजूनही पैसे मिळत नाहीत. कसं पाहता याकडे? पैसे दिलेले आहे, त्यांच्या आरोपाला काही अर्थ नाही आहे. दुसरं, हवामान बदल हा खाता आपल्यासमोर निश्चितच एक हवामान बदल एक नवीन चॅलेंज आपल्यासमोर आलेलं आहे. हे आज आलं नाही आहे. आपण जेव्हा डेव्हलपिंग कंट्री म्हणून आपण पुढे जात आहोत, सिमेंट कॉन्क्रीटचे घर बांधत आहोत, पर्यावरणाचा नाश होता, इतकी इलेक्ट्रिक आपण जनरेट करतो, त्याला देशाचा कोळसा लागतो, आपण स्टील प्लांट लागतो, एवढ्या बिल्डिंग उभ्या करतो, तर हे सर्व डेव्हलपमेंटची प्रक्रिया, त्याच्यातून पर्यावरणाचा नाश होणार आहे आणि याला खूप टाळता येत नाही. परंतु याच्यामध्ये जितकं प्रभावी निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने घ्यायला पाहिजे, शेवटी एकटं सरकार म्हणून ते शक्य नाही. प्रत्येक नागरिकाला देखील रिस्पॉन्सिबिलिटीने बिहेव करणं आवश्यक आहे. आपल्या कृतीमुळे या सृष्टीचं नुकसान होऊ नये. आणि नागपूरला देखील आता फार कमी वेळामध्ये खूप पाऊस आला. मुंबईचा 26 जुलैचा इतिहास आपल्या समोर आहे. नागपूरकरांना तसाही पाऊस थोडाफार पडला तरी भरपूर पडला असं कायमच वाटत असतं. हा आव्हान आहेच ना. त्यामुळे आता हवामान बदल खातं म्हणून केंद्र सरकार आणि आपण आता पर्यावरणाच्या सर्व प्लांटेशन आपण करत आहोत. इतके करोडो वृक्ष, आता गडचिरोलीमध्ये आम्ही 5 कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट केलेलं आहे. आपण आजच आमची स्टेट वाईल्डलाईफ बोर्डची मीटिंग झाली. विकास के साथ विरासत भी और पर्यावरण का रक्षण भी, हे जे मोदीजी यांचं ब्रीदवाक्य आहे, हे आपण घेतलेल्या स्वच्छ भारत मिशन आहे, कचऱ्याचं योग्य विल्हेवाट आहे, प्लॅस्टिक बंदी आहे, हे सर्व निर्णय प्रभावीपणे अंमलात आले पाहिजे. आणि यासाठी इतकी मोठी आपल्या देशाची लोकसंख्या आहे, आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या, प्रत्येकाने जर विचार केला की आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत किती पर्यावरणाचा नाश करतो, तर त्याचं संतुलन करण्यासाठी आपण एक सिटिझन म्हणून काय करायला पाहिजे. सरकार तर जे करायचं ते करतच आहे, परंतु प्रत्येकाने देखील या संदर्भामध्ये आपली रिस्पॉन्सिबिलिटी समजून काम करणं आवश्यक आहे. हा एक चॅलेंज आहे आणि या चॅलेंजमुळे जे काही प्रश्न उद्भवलेले आहेत ते सर्वांच्या समोर आहे आणि या प्रश्नाचा सामना करण्यासाठी राज्यातील आणि देशातील प्रत्येक नागरिकाला देखील त्याचं कॉन्ट्रिब्युशन महत्त्वाचं आहे. फिजिकल कॉन्ट्रिब्युशन असेल,
जे काही कॉन्ट्रीब्युशन त्यांना या संदर्भामध्ये अपेक्षित असेल कमी नाश करून आपण पर्यावरणाला कसं वाचवता येईल आणि त्याचा समतोल कसं राखता येईल हा नियोजन प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. शेवटी फक्त सरकारचे काम नाही. आणि मला असं वाटतं की आता अवेअरनेस येत आहे. नवीन जनरेशनचे लोक खूप स्मार्ट आहे. त्यांचं दृष्टिकोन आहे. आपल्या देशामध्ये एक स्पिरिट आलेलं आहे. आपल्याला जगामध्ये महाशक्ती व्हायचं आहे. आपण आज पूर्ण हिंदुस्थान हा एक महाशक्ती म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे काय निर्णय एक सिटिजन म्हणून आपण कसं बिहेव करायला पाहिजे हे भान आता प्रत्येक नागरिकाला हळूहळू येत आहे. शिक्षणामधून देखील हे लोकांना शिकवण्याची गरज आहे आणि सरकार हे सर्व गोष्टी करत आहे. AIचा ह्याच्यामध्ये वापर करून हवामान बदल याच्यामध्ये काही चेंजेस किंवा काही आमूलाग्र बदल आपल्याला करता येतील असं काही वाटतंय का तुम्हाला? हवामान बदल मध्ये आता AI टेक्नॉलॉजी शेवटी आलेली आहे. आपण पाहता की एक खूप मोठं क्रांती झालेली आहे. शेतीमध्ये आम्ही AI टेक्नॉलॉजीचा वापर करणारा देशातील महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे की ज्यांनी इतकी तरतूद या संदर्भात केली आहे. आणि जसे जसे प्रश्न येतात तसे तसे टेक्नॉलॉजी देखील पुढे होतं. एक स्पर्धेचा युग आहे. म्हणजे चॅलेंजेस आणि त्याच्यावर टेक्नॉलॉजीद्वारे उपाययोजना हा एक दोघांची कॉम्पिटिशन सुरू आहे आणि दोघेही पुढे पुढे जातात. चॅलेंजेस येत राहतात. आपण टेक्नॉलॉजीने आता हवामान चं जे काही AI टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यातून निश्चितच आपल्या विकासाला खूप गती मिळत आहे आणि भविष्यामध्ये सर्व प्रश्नाला AIच्या माध्यमातून आपले बहुतांश प्रश्न सुटतील असं मला अपेक्षित आहे. बरं, मला सांगा की तुम्ही हा जवळचा आता विषय आहे. अर्थमंत्री अजित पवार आहेत. त्यांचा काही इम्पॅक्ट किंवा काय किंवा म्हणतो ना आपण की ते पण आपल्याला गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. आता अर्थ खात्याने ठरवलंय का की गुलाबी जॅकेट घालायचं जेणेकरून प्रगती होईल असं काही आहे का त्याच्या आपण मागे? रोज वेगवेगळ्या कलरचे जॅकेट घालतो परंतु दादा एक कर्तृत्वान व्यक्ती आहे. दादांचं कामाचं जे पॅटर्न आहे आम्ही 30 वर्षापासून पाहतो. तडकाफडके निर्णय, हार्डवर्क. तुमच्या फाईलवर साईन करतात का ते? शेवटी 100% आपल्याला आपल्या मनाप्रमाणे होतं असं अपेक्षा करणं योग्य नाही. परंतु जे आवश्यक आहे त्याच्यासाठी त्यांना विनंती केली आणि त्यांना पटवलं तर ते प्रत्येकाला मदत करत असतात. आणि मी तर त्यांचा राज्यमंत्री आहे त्यामुळे माझे त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहे. आणि त्यांना मी शेवटी माझ्या अभ्यासातून त्यांना मी कसं सपोर्ट करता येईल त्यांचं जे काही प्लॅन आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट कसं करता येईल हा माझा नेहमीच विचार असतो. त्यामुळे आमची ट्युनिंग चांगली आहे. शिवसेनेच्या बाकीच्या मंत्र्यांना त्यांना पटवता येत नाही असं वाटतं का तुम्हाला? कारण त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला निधी देत नाही. नाही. मी विरोधी पक्षात होतो ना तेव्हा देखील मला कधी म्हणजे तशी निधीची अडचण झाली नाही. फक्त मला जी अडचण झाली ती उद्धवजी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात झाली. कारण की ते आम्हाला म्हणजे आमचा कोणी ऐकणारा तेव्हा मायबापच नव्हतं. परंतु जे व्याजासहित आम्हाला शिंदेसाहेबांनी 2.25 वर्षाच्या सरकारमध्ये पूर्ण करून दिलं. आणि आता तर काही प्रश्नच नाही. थोडेफार अडचणी आहे परंतु नियोजनबद्ध पद्धतीने जे आमचा प्लॅन सुरू आहे त्यातून आम्ही या आर्थिक अडचणीतूनही बाहेर येऊ आणि महाराष्ट्राची वेगवान प्रगतीचा जो आमचा वचन आहे तोही आम्ही पूर्ण करू. तुम्हाला अर्थ आणि नियोजन हे खातं तुमच्याकडे आहेच, पण मला असं वाटतं हे खातं देण्यामागे कदाचित त्या उठावामधलं जे आपलं नियोजन कौशल्य होतं ते देखील कारणीभूत आहे असं वाटतं का कुठेतरी? आणि तो अभ्यास कसं आहे की ते नियोजन हा माझा आवडता विषय आहे. बर. आणि कधी आपण बघा की नियोजनावर खूप चर्चा होत नाही. शेवटी प्लॅनिंग डिपार्टमेंट हा आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी प्लॅनिंगशिवाय कुठलाही निर्णय घेणे योग्य नाही. आपण आज कुठे आहो, उद्या आपण कुठं राहणार आहे, उद्याचा महाराष्ट्र आपल्याला कसं घडवायचा आहे, कुठल्या सेक्टरला आपल्याला झुकतं माप द्यायचं आहे, प्रायोरिटी कशाला द्यायची आहे. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे भांडवली गुंतवणूक कशी करायची आहे, आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला भविष्यामध्ये कसं या दृष्टीने काम करायचं आहे, शाश्वत विकासाचे ध्येय कसे साध्य करायचं हा माझा आवडता विषय होता. आणि राज्य योजना, जिल्हा योजना, केंद्र सरकारच्या योजना या तिन्ही योजनेची सांगड घालून महाराष्ट्राच्या लाभार्थींना शोधून त्यांना प्रत्येकाला त्याची गरज काय आहे ते डिमांडनुसार सप्लाय आपल्याला कसं करता येईल या दृष्टीने आता पुढचं आमचं नियोजन सुरू आहे. आणि त्यामुळे योग्य माणसाला योग्य लाभ कसा देता येईल आणि त्याची गरजा, त्याची प्रायोरिटी काय आहे ते प्रायोरिटी लक्षात घेऊन
उद्या आम्ही त्याचं अपेक्षा कशी पूर्ण करता येईल आणि चुकीचा लाभार्थी तो लाभ घेऊ नये. त्याला ज्या माणसाला एला बीची गरज असेल तर याला बी द्यायचं, त्याला सी मिळून राहिला म्हणून त्यांनी सीचा लाभ घ्यावा हे अपेक्षित नाही आहे. आणि त्यामुळे नियोजनातूनच महाराष्ट्राचा विकास घडणार आहे आणि ते करण्याचं एक मोठी जबाबदारी माननीय दादासोबत माझ्यावर आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. यासाठी मी माननीय शिंदेसाहेबांचा मनापासून ऋणी आहे. आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित आहे ते आणि सरकारला जे अपेक्षित आहे ते करण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करत आहे. आणि आपल्या कामातून जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे ती जबाबदारी आपण प्रामाणिकतेने पार पाडली, हा समाधान देखील मला मिळाला पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न सदैव असतो. आणि मला विश्वास आहे की या खात्याला माझ्या कॉन्ट्रीब्युशननी योग्य दिशा देऊन आपल्या महाराष्ट्राची जी काही फ्युचर प्लॅनिंग आहे ती प्रभावीपणे अंमलात आणण्याचा जो माझा प्रयत्न आहे तो निश्चितपणे मी पूर्ण करेल असं मला आत्मविश्वास आहे. बरं, मला एक सांगा, तुमचं कविमन देखील आहे. तुम्ही आत्ताची जी परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे आणि ह्या सगळ्या विषयावर काय सुचतं, काय मनात येतं? जे काही आहे ते मी पूर्णपणे आपल्याला माझा मनातला सांगितलेलं आहे. आम्ही वारंवार सांगत होतो की जर 2019ला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचं चित्र आणि शिवसेनेचं स्थिती आज काही वेगळी राहिली असती. कदाचित महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना उदयास आला असता. परंतु कवित म्हणण्यापेक्षा मी डायलॉगमध्ये ते म्हटलं होतं की उद्धवजी का एक गलत कदम और उनकी सल्तनत खतम असं म्हटलं होतं बाजीराव मस्तानी मूवीमध्ये. आणि एक अजून एक डायलॉग होता की बस एक कदम गलत चला और मंजिले सारी जिंदगी मेरा पता पूछती रही. तो एक निर्णय चुकला आणि त्याने शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं नाही. त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. बाळासाहेब नेहमी सांगत होते की शिवसेनेत जे मिळेल ते शिवसैनिकाला मिळेल. त्या सरकारमध्ये उद्धवजी मुख्यमंत्री झाले, आदित्यजीला मंत्री करून टाकलं, सुभाष देसाई मंत्री झाले, अनिल परब मंत्री झाले. आणि या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही जर विचार केला तर बाळासाहेबांना का अपेक्षित होतं की शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. त्यांचं स्वप्न हे शिंदेसाहेबांनी पूर्ण केलं. आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वात एक शिवसेनेला खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक मिळाला आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि त्यातून आता शिवसेना भविष्यामध्ये निश्चितच एक मोठं स्थान भविष्यामध्ये स्थापित करेल असं मला विश्वास आहे. आणि मला असं वाटते की बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती त्यांनी केलेली आहे आणि ते भविष्यातही करतील. खूप खूप धन्यवाद. आज खरं तर आपण इथे आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या चर्चा केलेल्या आहेत. अनेक विषयांना तुम्ही हात घातलात. खरं तर तुम्हाला जे विषय आहेत, तुमच्याकडे जी खाती आहेत ती इतकी मोठी आहेत आणि त्यांचा आवाकाच इतका मोठा आहे की खरं तर इतकी खाती आणि प्रत्येकाची परीघच वेगळा आहे त्यांचा. सो इतक्या खात्यांमध्ये काम करत असताना खरंच वेगवेगळे विषय तुम्ही हाताळत आहात आणि हे हाताळत असताना तुम्ही फार खरं तर बुद्धीने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील तुम्ही तितकीच केलेली आहे. आणि आजही तुमचा विश्वास आहे की जर 2019ला शिंदे मुख्यमंत्री झाले असते तर आज महाराष्ट्राचं चित्र हे वेगळं असतं. तर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अनेक म्हणजे मला असं वाटतं नागपूर सकट अनेक विदर्भातल्या प्रत्येक ह्याच्यावर तुम्ही काम करत आहात. आत्ता पण जे यश मिळालेलं आहे शिवसेनेला त्याच्यामध्ये देखील आपला मुलाचा सहभाग राहिलेला आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज कॉफीमध्ये आलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. कॉफीमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.